श्रीराम समर्थ. नमस्कार सज्जन हो. अध्यात्म साधना या यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे. आपण नेहमी आपल्या प्रतिक्रिया देता, आपले अभिप्राय कळवता, व्यक्त होता, काही वेळा प्रश्नही विचारता, कधीतरी कौतुकही करता. आपला हा असा संवाद होत असल्यामुळे खरं तर आपलं एक भावनिक नातं तयार झालंय. तुमच्या प्रेमामुळे खरं तर मला एक नवीन ऊर्जा मिळते आणि नवीन नवीन काहीतरी करायची प्रेरणा मिळते. खरं तर ही भावनिक गुंतवणूक म्हणजे आपलं भांडवल आहे. आपल्याला वैयक्तिक लाभ तर या साधनेचा होणारच आहे आणि त्याचबरोबर आपला संसारही सुखाचा होणार आहे. आपण हे नेहमी बघतो की घरातली एखादी व्यक्ती जरी चुकली तरी त्याचा परिणाम संपूर्ण घराला भोगावा लागतो. त्याचा वाईट परिणाम हा खरं तर लवकर दिसतो. पण एखादी व्यक्ती जर साधनेच्या मार्गाने जात असेल तर त्याचा सकारात्मक ही परिणाम घरावर होतोच, आपल्या कुटुंबावर होतो. फक्त तो लवकर दिसत नाही, हा यातला फरक आहे. काही दिवसांपूर्वी एक काका मला भेटले. ते म्हणाले की तू किती लवकर या मार्गात पुढे गेलीस. आम्ही या मार्गामध्ये निवृत्तीनंतर आलो आणि अजूनही आहोत तिथेच आहोत. मी काकांना म्हणाले की यात माझं काही विशेष कर्तृत्व नाही. खरं तर काही वेळा हे पूर्वसंचित असतं आणि त्यामुळे आपण परमार्थ मार्गामध्ये पुढे जातो. थोडासा सत्संग मिळाल्यावरही आपल्यावर त्याचा खूप चांगला परिणाम होतो. पण मी त्यांना म्हणाले की तुम्ही हे बोलता आहात किंवा तुम्हाला हे वाटतंय, ही पण खूप महत्वाची गोष्ट आहे. काका चांगले साधक आहेत, संत संगतीत असतात नेहमी. तर मी त्यांना म्हणाले की तुम्ही संत संगतीत आहात त्यामुळे तुम्हाला हा प्रश्न पडला. खरं तर काही लोक बघतो आपण की निवृत्त झाल्यानंतर कट्ट्यावर गप्पा मारत असतात किंवा काही वेळा व्यसनाधीनही काही लोक होतात. त्यांना विस्मृतीचा त्रास होतो, असंही होतं. हे सगळं होण्याच्या मागचं कारण म्हणजे अध्यात्माला आपण जवळ करत नाही. अध्यात्म जर आपल्या आयुष्यात आलं तर आपण खरोखर समाधानी होतो. काकांना माझं हे म्हणणं पटलं आणि त्यांच्याच चेहऱ्यावर मला समाधान जाणवलं. समाधान याच विषयावर श्री बाळकृष्ण गुरव यांनी आपल्या चॅनलवर एक प्रश्न विचारलाय. तो प्रश्न आधी वाचून दाखवते आणि मग त्याचं उत्तर आपण बघूया. ते लिहितात की समाधान असेल तर ग्रोथ होणार नाही. मी आहे त्या नोकरीत पगारात वगैरे समाधानी राहिलो तर ग्रोथ होणार नाही. बाकीचे पुढे निघून जातील, मी मागे राहिलो तर सोसायटीतले लोकही मला नावे ठेवतील आणि फॅमिली मेंबर सुद्धा मला नावं ठेवतील. त्यांचा हा प्रश्न वरवर बघता अगदी सगळ्यांच्या मनातला आहे आणि योग्य पण आहे. पण खरं पाहायला गेलं तर महाराज याच्यावर काय म्हणतात. अगदी आज सकाळचीच गोष्ट आहे की मी हात जोडले, प्रार्थना केली आणि हा प्रश्न महाराजांपुढे ठेवला. प्रवचनाचं पान उघडलं आणि तुम्हाला अगदी खरं सांगते, आपल्या मनामध्ये जे प्रश्न असतात त्या प्रश्नांचं उत्तर आपल्याला प्रवचनामध्ये मिळतं. कुठलंही पान उघडलं तरी पटकन माझ्यासमोर प्रवचन उघडल्यानंतर एक पान आलं आणि मला 8 ऑगस्टचं प्रवचन समोर दिसलं. त्यामध्ये महाराजने पहिलंच वाक्य आहे, म्हणजे प्रवचनाचं शीर्षकच आहे, समाधान ही आंतरिक सुधारणेची खूण आहे. महाराज काय म्हणतायत ते 1-2 फक्त ओळी वाचून दाखवते. खरं तर हे प्रवचन आपण आपल्या युट्यूब चॅनलवर हे प्रवचन आहे आणि ते जर आपण ऐकलं तर आपल्याला खरोखर आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळेल. पण 1-2 ओळी फक्त वाचते. प्रपंचात काय किंवा परमार्थात काय, काही पथ्यही पाळायला लागतात. नेहमी राम करता ही भावना मनात जागृत ठेवा. शोक, चिंता, भीती, आशा, तृष्णा या सर्व राम करता म्हटल्याने नाहीशा होतात. आणि हे अगदी खरं आहे, कारण हा अनुभव मी स्वतः सुद्धा घेते. खरं पाहिलं तर मला तुम्हीच सांगा की आपल्याला किती पैसा असला म्हणजे पुरेसा आहे, याचं काही गणित आहे का? कितीही पैसा असेल तरी आपल्याला तो पुरत नाही. तेव्हा दुसऱ्याशी बरोबरी करून आपण रेस का घोडा बनून धावायचं पैशाच्या मागे, उगाच आपली रेस मोठी करण्यासाठी, याला खरं तर काहीच अर्थ नाहीये. कारण या समाधान हा धातूच बघा कसं आहे की सम आ धा असं त्याच्यामध्ये तो धातू तयार होतो. सम म्हणजे सारख्या प्रमाणात, आ म्हणजे सुरुवातीपासून शेवटपर्यंत आणि धा म्हणजे धारणा, ठेवणे. एखादी गोष्ट आपल्या मनात सुरुवातीपासून शेवटपर्यंत धरून ठेवणे
तीही समप्रमाणात, कधी त्याच्यात कमी जास्त न होता, त्याला म्हणतात समाधान. समाधानाची व्याख्याच वेगळी आहे. आनंद हा तात्पुरता असतो, पण समाधान हे कायम टिकणारं असतं. त्यामुळे समाधान हे आपल्या जवळच आहे. महाराज म्हणतात तसं की समाधान ही आंतरिक सुधारणेची खूण आहे. आपलं मन स्वच्छ झालं की आपल्याला समाधान मिळतं. समाधान हे बाहेरून मिळवायचं नाही, लोकांकडून मिळवायचं नाही, ते आपल्यातच आहे. फक्त आपल्याला ते कळलं पाहिजे, आपल्याला ते ओळखता आलं पाहिजे की समाधान म्हणजे नेमकं काय. एखादी गोष्ट शेवटपर्यंत धरून ठेवणं मनामध्ये. जर आपण नामस्मरण शेवटपर्यंत मनामध्ये धरून ठेवलं, सतत नामाचा ध्यास ठेवला, तर समाधान आपल्याला नक्कीच मिळेल. मग ते बाहेरच्या परिस्थितीवर अवलंबून नाहीये, आपल्याकडे काय कमी आहे काय जास्त आहे ह्याच्यावर नाही, लोक आपल्याला काय म्हणतील यावरही आपलं समाधान अवलंबून नाही. समाधान हे फक्त आणि फक्त आपल्या मनाच्या स्थितीवर अवलंबून आहे. आणि मनाची स्थिती केव्हा चांगली होईल? जेव्हा तुम्ही नामस्मरण कंठी धारण कराल, जेव्हा तुम्ही सतत नाम घ्याल, तेव्हा मनाचं समाधान होईल. समाधान ही वृत्ती असल्यामुळे ग्रोथ होणार नाही, असा जो प्रश्न आहे त्यावर आणखीन एक उदाहरण मला डोळ्यासमोर आहे माझ्या. ते म्हणजे मानस किंकर श्री रवींद्र पाठक यांचं. रवींद्र पाठक हे मोठे उद्योजक आहेत. नुकतीच त्यांनी समर्थ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. त्यांची वृत्ती कायम प्रसन्न आणि समाधानी असते. तर या उदाहरणावरून आपल्या लक्षात आलं असेल की समाधान म्हणजे काय. तर परमार्थात समाधान हे आपोआप मिळतं, ते कुठून मिळवायचं नसतं. आणि प्रगती ही कधीच थांबत नाही. उलट परमार्थात तुम्ही जितकं पुढे याल तितकी तुमची प्रगती जास्त वेगाने होते. हे रविदादांच्या उदाहरणावरून आपल्याला लक्षात येईल. एक खूप छान सुभाषित आठवत आहे. आशा नाम मनुष्याणाम काचित आश्चर्य शृंखला यया बद्धा प्रधावंती मुक्त तिष्ठन्ति पंगुवत. आशा ही माणसाच्या पायात बांधलेली एक साखळी आहे. आता ही साखळी कशी आहे तर यया बद्धा प्रधावंती, आपण त्या साखळीने स्वतःला बांधून ठेवलं तर आपण पुढे जातो. आणि मुक्त तिष्ठन्ति पंगुवत, आणि ती साखळी जर मोकळी सोडली आशेची, आशेवर आशा जर करत बसलो आपण सारखं, तर आपण पंगू होतो. म्हणजे आपल्याला प्रगती आपली होत नाही. असा हा उलटा प्रवास आहे. आपण जर साखळीने बांधून ठेवलेलो असतो आपल्याला, तर आपली प्रगती होते. आणि आपण ती साखळी सोडली आशेची, तर आपली प्रगती होत नाही. कारण एका आशेतून दुसरी आशा निर्माण होते, दुसऱ्या आशेतून तिसरी आशा निर्माण होते, आणि आपण त्या आशेच्या मागेच धावत राहतो. हे खूप छान सुभाषित आहे. आणि ह्याप्रमाणे जर आपण विचार केला तर नक्कीच आपल्या आशा हळूहळू कमी होत जातील आणि आपल्याला समाधान मिळेल. त्यांचा आणखीन एक प्रश्न आहे, तो असा की नाम मुखाने घ्यावं असं म्हटलंय आणि त्याच वेळी साधून गुप्त ठेवावं असंही म्हटलंय. पण नामस्मरण जर हळू आवाजात केलं तरी ते शेजारच्यांना ऐकू जाणार आणि ते गावभर होणार. त्यामुळे ते टिंगल टवाळकी करणार, ते वेगळंच. अशा वेळी गुप्तता कशी राखावी म्हणून मनातल्या मनात मी नाम घेण्याचा प्रयत्न करतोय. तर इथे वैखरी स्किप केली तर चालेल का, असा त्यांचा प्रश्न आहे. अगदी रास्त प्रश्न आहे. लोक कोणाला नावं ठेवत नाही. तुम्ही कितीही वरच्या पदावर असाल, तुमच्याजवळ कितीही पैसा असेल, काहीही असेल, कितीही विद्वत्ता असेल, तरी तुम्हाला लोक नावं ठेवतात. आपल्याला ती गोष्ट माहितीत ना, लोक गाढवाबरे बसू देत नाही आणि पायी चालू देत नाही. त्यापेक्षा चार लोक क्या कहेंगे या फंदात जर आपण पडलो नाही तर आपलं नामस्मरण खूप चांगलं होईल. नामस्मरणाला खरं पाहिलं तर आडकाठी दुसऱ्या कोणाचीच नसते. काही दिवसांपूर्वीच मला वांगणीच्या कुलकर्णी आजींचा फोन आला होता. त्यांनी खूप कौतुक केलं, पण त्या म्हणाल्या की माझं नामस्मरण होत नाही कारण माझं खूप अंग दुखतं आणि त्यामुळे माझं नामात लक्ष लागत नाही. तर त्यांनाही मी हेच सांगितलं की मी सांगते असं समजू नका, महाराजच सांगतायत. खरं तर आता आपल्याकडे खूप साधन आहेत. मोबाईलवर आपण जप लावून ठेवू शकतो, अगदी डाउनलोड करू शकतो नामस्मरण 1 तासाचं आणि लावून आपल्या उशाशी ठेवू शकतो. झोपताना जर नामस्मरण उशाशी ठेवलं आणि त्याच्यासोबत आपणही केलं तर झोप लवकर लागेल. दुसरी गोष्ट की आपल्याला आता जसं गुरव सर म्हणाले की आपल्याला मोठ्याने जप केला तर लोक नावं ठेवतील किंवा ते आपल्याला बरं वाटत नाही. ठीक आहे, तसं जर होत नसेल तर तुम्ही नामस्मरण लावून ठेवा आणि मनातल्या मनात म्हणा, कारण कानामध्ये नाम पण गुंजतंय आणि मनातल्या मनात तुम्ही त्याच्यासोबत नामस्मरण पण करता आहात. लोकांना कळतही नाहीये कारण तुमच्या कानामध्ये कॉर्ड्स आहेत. तर अशा पद्धतीने कुठल्याही पद्धतीने, म्हणजे महाराज म्हणतात ना की
नामस्मरण कसंही केलं तरी चालतं. एक छान उदाहरण महाराजांनी दिलंय की भूमीमध्ये कसंही बी पेरलं तरी शेवटी त्याचं कोंब वरच येतं. म्हणजे तुलसीदासांचा पण असा एक दोहा आहे. तुलसीदास पण हेच सांगतात की माझ्या रामाचं नाव तुम्ही कसंही घ्या, ते चांगल्या भावनेने घ्या किंवा वाईट भावनेने घ्या, ते रागाने घ्या किंवा प्रेमाने घ्या, कसंही घ्या तरीही ते त्याच्यापर्यंत पोहोचतच. जसं जमिनीत बी पेरलं तर त्याचं कोंब वर येतच. तुलसीदासांनी पण हाच दोह्यातून हेच उदाहरण दिलंय. महाराजही तेच उदाहरण देतात की बी कसंही पेरलं तरी ते जसं वर येतं तसं नामस्मरण कसंही केलं तरी ते आपलं काम करतच. पण नामस्मरण मात्र करायला सुरुवात केली पाहिजे. हळूहळू का होईना आपल्याला त्याची गोडी नक्की लागेल. श्री महाराज म्हणतात की नामाला स्वतःची अशी स्वतंत्र चव नाहीये, त्यात आपली गोडी टाकून नाम घ्यावं लागतं. पण एकदा का नामस्मरणाला सुरुवात केली तर नामात आपोआप गोडी उत्पन्न होते. आणि हे खरंच अनुभवाने सांगते की अगदी खूप प्रसन्नता मनामध्ये येते नामस्मरण करताना. इतकं छान वाटतं की असं वाटतं की आता नाम थांबवूच नाही आपण. कशाला आपल्याला बाहेर जावं लागतंय, कशाला आपल्याला दुसरं काम करावं लागतंय, नामस्मरणच करत बसावं असं खूप वेळा वाटतं. पण जगत राहटीये, आपल्याला काम हे करावंच लागतं. ते आपल्याला थांबवत नाहीत, ते आपल्याला जागं करतात. आणि मग असं होतं की काम करता करताही नाम चालतं आणि नामही होतं आणि कामही होतं. ह्या दोन्ही गोष्टी एका वेळेस चालतात अशी अवस्था येते. त्याच्यामुळे मग नामस्मरण होत नाही याचं वाईटही नंतर वाटत नाही. तर असं नामस्मरण आपण कधीही कुठेही केव्हाही करू शकतो. त्यामुळे त्याला कशाचीच आडकाठी नाहीये. त्यांचा आणखीन प्रश्न असा होता की ते म्हणतात की मी नामस्मरण करतो पण मनातल्या मनात करतो. तर ही तर खूप चांगली गोष्ट आहे. तुम्ही मनातल्या मनात जर नाम घेत असाल याचा अर्थ तुम्हाला नामाची आठवण होते, नाम तुमच्या मुखामध्ये येतंय. नाम वैखरीने नाही घेतलं तरी चालेल का असा त्यांचा प्रश्न आहे. तर अगदी बरोबर आहे, नाही घेतलं तरी चालेल. कारण नाम हे परावाणीतूनच वैखरीमध्ये येतं. ज्या अर्थी तुमच्या मुखात नाम येत आहे त्या अर्थी ते परावाणीतूनच येत आहे. ते लोकांना ऐकू येऊ न येऊ त्याचा काहीही प्रश्न नाही. काही लोक 4 लोकांना दाखवावं दिसावं म्हणून परमार्थ करतात. तर ही गोष्ट वाईटच आहे. आणि 4 लोक क्या कहेंगे हाही विचार करू नये आणि 4 लोकांना दाखवण्यासाठीही परमार्थ करू नये. म्हणजे श्री महाराज म्हणतात की जोपर्यंत लाज वाटते तोपर्यंत गळ्यात माळ घालावी. आणि जेव्हा आपल्याला असं वाटतंय की 4 लोकांनी आपल्याला चांगलं म्हणावं म्हणून गळ्यात माळ घालतोय तेव्हा ती माळ काढून ठेवावी. तर लोक काय म्हणतात यासाठी काहीच करू नये, तेव्हाच आपल्याला खरं समाधान मिळेल. या बाबतीत आणखीन एक उदाहरण महाराज देतात की एका मुलीला सासरी नामस्मरण करायला जमत नव्हतं कारण तिच्या घरच्यांना ते आवडत नव्हतं. तिच्या वडिलांनी महाराजांना हा प्रश्न विचारला की तिने काय करावं. तेव्हा महाराज म्हणाले की लोणी चोरून खाल्लं तरी ते अंगी लागतंच. तसं नामस्मरण तुम्ही कोणाच्या नकळत केलं तरी ते आपलं काम करतच. मला वाटतं या 2 दृष्टांतांमधून आपल्याला आपलं उत्तर मिळालं असेल. श्री बाळकृष्ण गुरव यांचा आणखीन एक प्रश्न आहे. ते म्हणतात की आपल्या आयुष्यामध्ये महाराज कसे आले, त्याचा अनुभव सांगा, त्यामुळे आम्हाला प्रेरणा मिळेल. तर नक्कीच महाराज आयुष्यात कसे आले आणि त्यामुळे माझ्या आयुष्यात कसे सकारात्मक बदल घडले यावर मी एक वेगळा व्हिडिओ करेन. अनुभव सांगू नये असं म्हणतात, पण आपल्या अनुभवातून जर कोणाला फायदा होत असेल तर नक्कीच मी तो प्रयत्न करेन. त्या दृष्टीने एक व्हिडिओ नक्की बनवेन. तुर्तास इथेच थांबूया. आपल्या सगळ्यांना नामस्मरणाची गोडी लागो ही महाराजांच्या चरणी प्रार्थना करते. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ.